बापानं आईला असं काही ढकलून दिलं की तिचं डोकंच फुटलं. रक्तबंबाळ होऊन आईला गरगरून चक्कर आली आणि ती तशीच खाली कोसळली. हे सगळं बघून माझं तर टाळकंच सटकलं. बापाला साजऱ्याला धरून त्याला कोपटात धडकवणार तेवढ्यात श्यामीनं मला आवरलं. अरे जाऊ दे, आपण आईला दवाखानी करू, त्या माणसाच्या नादाला नको लागू, मला समजावलं तिने. रागाच्या भरात आज माझ्या हातनंच बापाचं बरं वाईट झालं असतं, पण श्यामीनं मला रोखलं. पळत पळत जाऊन गावाच्या वैद्याला आणलं तर तो वैद्य काकू करायला लागला. आमच्याकडून पैसे मिळणार नव्हते म्हणून तो यायला तयार नव्हता. तेव्हा तिथं गणपतराव सरपंच आले होते. त्यांनी डॉक्टरला माणुसकीचे 4 डोस पाजले आणि हातावर पैसे ठेवल्यावर तो यायला तयार झाला. डॉक्टरनं दवापाणी केलं, जखमेवर पट्टी बांधली. तिला आरामाची गरज आहे, चांगलं चुंगलं पोटाला खायला घाला असं सांगितलं. इथं चहाला साखर नव्हती आणि पोटाला चांगलं चुंगलं कधी मिळणार होतं. रोज रोज लोकांकडं हात पसरायची लाज वाटायला लागली. श्यामी म्हणाली, आई तर पडू नचे, तेव्हा आपण दोघांनी आता काय तर करावं. मला ती समजावून सांगायला लागली. पण करायचं काय? करायला पदरात 4 पैसे पण नव्हते. तेव्हा नंदाबाईंकडनं अवघे 10 रुपये उसने आणले. त्याचा रंगीबेरंगी कागद विकत आणला. श्यामीनं त्या कागदाचं भिरभिरं बनवलं. बाईंना शाळा सुटायच्या आधी थोडं लवकर सोडायला लावलं. शाळा सुटायच्या आधी पळत पळत ती फुटकी पाटी घरी ठेवून श्यामीनं बनवलेलं भिरभिरं घेऊन येऊन शाळेच्या फाटकापाशी येऊन थांबलो. 4 आण्याला भिरभिरं, 4 आण्याला भिरभिरं, वाऱ्याच्या तालावर डोलणारं भिरभिरं असं म्हणत ओरडून विकायला लागलो. हे बघून बाईंना माझं फार कौतुक वाटायला लागलं. 4 पोरं यायची, 4 पोरं चिडवायची, 4 पोरं घ्यायची सुद्धा. हे महाद्या बेकार रे, शाळा शिकतो का असले उद्योग करतो हा, असं पोरांनी म्हणताच बाई त्यांना ओरडायच्या. बघता बघता बाईंचे घेतलेले पैसे आधी देऊन टाकले. आईच्या दवापाण्याला थोडा खर्च करायला लागलो. श्यामी रोज आपल्या चुलीवर भात शिजवायची. कवा एका टायमाला कवा उपाशी असा दिवस ढकलत आमचा गाडा चालू होता. बापाचा असून पण फक्त भुईला भार आणि खायला कार आमच्या जीवाला झाला होता. शाळा, आईचा दवाखाना, बाप कुठं पडला तिथनं घेऊन यायचं, भिरभिरं करायला श्यामीला मदत करायची. रात्रभर दिव्यांच्या उजेडात घरट्याच्या काडीला भिरभिरं बाभळीच्या काट्यानं टोचायची, त्यावर शेळीची लेंडी लावायची. हे करता करता माझी दमछाक व्हायची. जरा मी सटकलो की श्यामी मला समजावायची. श्यामी जणू माझ्या जीवाला आईच झालेली होती. आईला अशक्तपणा आला होता. तिला उठवत नव्हतं, बसवत नव्हतं. पडलेल्या जागेवर श्यामी तिची सेवा करत होती. मला सारं बघून शहाणपण येत होतं. मला जबाबदारीची हळूहळू जाणीव व्हायला लागली होती. आईला हे बघून सगळं वाईट वाटे, पण तिचा नाईलाज होता. असेच थंडीचे दिवस आलेले. साऱ्या रानात दव पडलेलं. उजाडलं तरी बी अजून अंधारच होता. थंडीच्या दिवसात जास्तीची कसरत व्हावी म्हणून हेडमास्तरांनी सकाळची शाळा ठेवलेली. सकाळ सकाळ 2-3 मैल रान तुडवत थंडी गारठ्याचं जाताना दातकेळ बसायची, हातपाय गारटून वाकडे व्हायचे. पण शेजारच्या आळीतल्या पार्टाची चिंगी, पवाराचा तुक्या, पाटलाचा राम्या, शेख गुरुजीचा जाम्या अशी टवाळ पोरांची आमची टोळी हुर्रे करत कवा शाळा गाठायची कळायचं पण नाही. पार्टाची चिंगी माझी बालमैत्रीण. माझ्यावर जीव ओवाळून टाकायची. काय अडचण आली की वाऱ्यागत धावून यायची. मी एवढा काळा ठिक्कर की हसलो तर फक्त दात दिसायचे. चिंगीत दिसायला गोरी गोमटी, पण माझ्यावर तिचा लय जीव. का कोणास ठाऊक. कदाचित माझी परिस्थिती आणि माझी हुशारी याची तिला जाणीव होती. शाळेत रान तुडवत जाताना हरभऱ्याच्या रानातनं उसाच्या चिपाडातनं जायला लागायचं. उसाच्या चिपाडानं अंग ओरबडून निघायचं. ओरखडे उठल्यामुळे त्या हरभऱ्याची आम झणझणायची का जीव तडफड व्हायचा. मी आय आय म्हणता चिंगी जवळ येऊन त्यावर फुंकर मारायची. रामा पाटील गावच्या पाटलाचं पोर लय मस्तीखोर, त्याच्या पोटात दुखायचं. चिंगीच्या पायी दोघांची हाणामारी व्हायची.
कधी टाळकं तर कधी गुडघं फुटायचं. रामाला वाटायचं माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, माझ्याच तालावर नाचलं पाहिजे, आणि मला ते पटत नव्हतं. माझं ते खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं असं म्हणणाऱ्यातला मी. चिंगी बाईंना जाऊन शाळेत सांगायची की बाई त्याला धू धू धुवायच्या. मग तर राम्या माझा जास्तच डावी पाडायचा. चिंगी कधी कधी माझी कापडं स्वच्छ धुवून बापाच्या इस्त्रीतला निखारा तांब्यात घेऊन माझ्या शाळेच्या सदऱ्याला इस्त्री करून द्यायची. शाळेचा कार्यक्रम झेंडावंदन असलं का हमखास ती माझी कापडं न्यायची आणि चकाचक करून आणायची. पोरं मला चिंगी चिंगी म्हणून चिडवायची. कावा कावा तर कोणी गिरायकाकडून चुकून राहिलेली कपडं बापानं बाजूला काढलेली असायची, चिंगी ती गुपचूप आणून द्यायची. त्या थंडीच्या दिवसात नवीन बाईंनी एक फतवा काढला होता. सगळ्यांना स्वेटर घालून यायला सांगितलं. सगळी पोरं आपापला मळका फाटका स्वेटर घालून वर्गात येऊन बसली. नवीन बाई वर्गावर आल्या. चष्मा नाकावर घेऊन सगळ्यांना निर खायला लागल्या. मी आपला पोरांच्या आड दाडायला लागलो. बाईंनी एक एक ओळ तपासायला सुरुवात केली. तेवढ्यात माझा फाटका सदरा बाईंना दिसला. बाईंनी मला उभं केलं. त्यांनी माझी झडती घ्यायला सुरुवात केली. युरियाच्या पोत्याच्या पिशवीत फुटकी पाटी आणि पेन्सिल म्हणून चुन्याचा खडा, वही म्हणून 4 निखळलेली पानं, खालवर लावलेल्या गुंड्यांचा फाटका सदरा, सारखी खाली घसरतीये म्हणून एक हात त्याच्यावर ठेवलेली चड्डी आणि नाक गळून गळून लाल झालेलं. तो शेंबूड पुसून मनगट काळी मिट्ट पडलेली असा माझा अवतार बघून त्या नवीन बाईंचा पारा चढला. त्या नवीन बाई शहराकडल्या आल्या होत्या जणू. त्यांना शिस्त म्हणजे शिस्त आवडायची फार. आमच्या नंदाबाईंना इथल्या पोरांची परिस्थिती माहिती होती म्हणून त्या जसं असेल तसं पोरांना स्वीकारायच्या. पण ह्या बाई म्हणजे कडक, लक्ष्मीचाच अवतार. त्यांनी माझ्याजवळ येऊन विचारलं, शाळेत येण्याची ही असली पद्धत आहे का? ना दप्तर, ना नीटनेटका गणवेश, ना टापटीपणा. जरा उद्धटच वाटतोयस तू. सगळेजण स्वेटर घालून आलेत आणि तू म्हणजे ऐकण्याचं नाव नाही. सांग, का नाही घातला स्वेटर? का विकलास? असं म्हणून मला त्या दरडवायला लागल्या. त्यांचा तो अवतार बघून माझी चड्डी ओली झाली. काय करावं काय कळेना. हातपाय लटलट कापायला लागले. आधीच थंडीचा कडाका, त्या बाईंचा असला कहर. दातखिळी बसल्या ग तत पप करायला लागलो. अनावर झाल्यामुळे मी भोकाड पसरलं. मला शांत करायचं सोडून बाईंनी उघड्या पायावर पट्टीनं मारायला सुरुवात केली. मेलो मेलो म्हणून मी जोर जोरात ओरडलो. हे सारं दृश्य नंदाबाईंना बघवेना. त्यांनी आलेल्या नवीन बाईंना इथल्या पोरांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. मला जवळ घेऊन त्या गोंजारायला लागल्या. जरा शांत झाल्यावर बाईंच्या देखत त्यांनी विचारलं, अरे महादेव, स्वेटर का घातला नाहीस? हे ऐकल्यानंतर मी परत मोठा भोंगा सुरू केला. परत बाईंनी मला शांत केलं आणि विचारलं, हे बघ महादेव, तुला इथे कोणी मारणार नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर दे. असं म्हटल्यावर मी रडत रडत सांगायला लागलो, बाई अहो, एकच स्वेटर आहे, तो बी फाटलेला आहे. शामीला सकाळची शाळा असली की ती घालती आणि मला असली कमी घालतो. पण आज शामीला लता मावशीच्या 4 भांडी घासली तर 4 पैसे मिळणार होते. तिला शाळा सोडून आज भांडी घासायला जायचं होतं. मग मीच तिला म्हणलं शामे, एवढ्या थंडी गारठेचं तू भांडी घासायला चालली, या स्वेटरची तुला जास्त गरज आहे असं म्हणून तिला स्वेटर देऊन टाकला आणि सुसाट शाळेला पळत सुटलो. आता माझं काय बी चुकलं असेल तर मला खुशाल छाड्या मारा बाई. असं म्हणून मी हात पुढे केला तेव्हा नंदाबाईंच्या डोळ्यांची धार आटत नव्हती. काय ही गुणी पोरं, किती परिस्थितीला झुंज देत शाळा शिकण्याचं धैर्य दाखवत होती, हे सगळं बघून त्या चलविचल झाल्या. शाळेची घंटा होणार तेवढ्यात नंदाबाईंचा नवरा त्यांना रोज न्यायला गाडी घेऊन यायचा, तो आला आणि त्यांनी हे दृश्य बघितलं. त्यांनाही खूप हळहळ वाटली. ते म्हणाले, नंदा, या पोराला घेऊन तू जरा वेळ इथेच थांब, मी आलोच थोड्या वेळात. असं म्हणून सांगून गेले. 1 तासाभरात परत आले आणि त्यांनी माझ्या हातात नवा स्वेटर दिला. तडक जाऊन त्याने नायकाच्या खोक्यातनं स्वेटर न सांगता घेऊन आले. त्यामुळे बाईंना सुद्धा त्यांचा खूप अभिमान वाटायला लागला.
मला हे सगळं बघून गदगदून आलं होतं. नकळत त्यांच्या दोघांच्या चरणांवर मी माथा झुकवला तर बाईंच्या नवऱ्यानं मला उठून छातीशी लावलं. बापाच्या प्रेमाची, स्पर्शाची ती ऊब मला कधी माहीतच नव्हती. शाळेची घंटा झाल्यामुळे पोरं सगळी घरी गेली होती. त्या काकांनी गाडीवर मला घरी सोडलं. गाडीवर बसल्यावर काय तो वारा अंगाला झोंबत होता, झाडं पळताना दिसत होती. सगळ्या गोष्टी बाजूला सारत मीच पुढं चाललोय असा भास होत होता. कधी बापजन्मी गाडीच काय, सायकलसुद्धा जवळून बघितली नव्हती, म्हणून आज विमानात बसल्यागत वाटत होतं. बाईंनी मला खोपटाजवळ सोडलं. या जगात देव हाय असं मी ऐकलं होतं, पण या माणसापेक्षा तरी तो नक्कीच वेगळा नसणार, म्हणून मी परत एकदा नतमस्तक झालो. त्यांच्या चरणांची धूळ कपाळाला लावली आणि आजपासनं हेच माझं दैवत म्हणून हुंदका आवरत घराकडे गेलो. घरात गेलो होतं, बाप शिव्या देत पडला होता. खोपटात जाताच हातातली पिशवी ओढून घेतली. काय आणलंय म्हणून हिसकावून घ्यायला लागला, पण श्यामीनं त्यांना गोड बोलून बाहेर काढलं आणि झाप लावून घेतला. आनंदानं मिठी मारून श्यामीला, आईला मी स्वेटर दाखवला. श्यामी आईची भूमिका बजावत होती. मला जवळ घेऊन माझ्यासारख्या काळ्याची पटापटा मुके घ्यायला लागली ती. माझा राजा, माझा बाबड्या म्हणून तोंडावरनं हात फिरवत होती. आई आम्हा दोघा भावंडांचं प्रेम बघून धन्य झाली होती. आईनं दोघांना जवळ घेतलं आणि म्हणाली, बाईंचे उपकार कधी विसरायचे नाहीत. मोठं होऊन त्यांचे उपकार फेडायचा प्रयत्न जरूर करा. श्यामी माझी मोठी झाली, या गाढवाची काळजी चांगली घेते. आता मी सुखानं मारायला मोकळी. हे शब्द उच्चारताच आम्ही दोघं बी आईच्या अंगावर पडून रडायला लागलो. मी म्हणालो, हे बघ आहे, तुला काय बी होणार नाही. आम्ही दोघं बी मोलमजुरी करू, तुला शहरातल्या हॉस्पिटलात नेऊ, पण असले अभद्र शब्द परत काढायचे नाहीत. एवढं बोलून मी रडायला लागलो. आई पोरांचं प्रेम बघून धन्य झाली होती. माझी कूस लाखमोलाची निपजली म्हणून देवाला धन्यवाद देत होती, पण कधीही फाटका संसार दिला म्हणून ती कोसत नव्हती. बघता बघता मी 8वी पास झालो. स्कॉलरशिप 7वीपासून चालू झाली. हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत माझा मोठा सत्कार ठेवण्यात आला. शाळेतल्या फळ्यावर बाईंनी माझं नाव कोरून काढलं होतं. गावातली पोरं बघायला रांग लावायला लागली. माझा नंबर स्कॉलरशिपमध्ये आल्यामुळे साऱ्या गावातून बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. आज माझा शाळेत सत्कार होता, पण घालायला धडका शर्ट की पायात वाहना नव्हत्या. श्यामीनं भिरभिरं विकलेल्या पैशातनं घर भागवून 4 पैसे बाजूला काढून ठेवले होते. ते पैसे श्यामीनं गुपचूप माझ्या हातावर ठेवले आणि जा एखादा सदराण वाहना आण म्हणून मला सांगितलं. स्वतः ठिगळ लावलेला फ्रॉक घालायची आणि माझा सत्कार म्हटल्यावर तिचा जीव एवढा मोठा झाला की 4 पैसे साठवलेले सुद्धा तिने माझ्या हातावर ठेवले. मला माझ्या आईचा आणि बहिणीचा लय अभिमान. माझ्या जीवाला या दोघी म्हणजे जणू एक आभाळ माया आणि एक धरणी माय होत्या. या दोघींच्या मायेमुळे मी भोपळ्यात बी खुशाल होतो. पैसे घेऊन मी कापडाच्या खोक्याकडे गेलो. माझ्या मापाचं शर्ट आणि चड्डी दाखवा म्हटलं तर दुकानदार गणप्या म्हणला, चले चालतं हो, भावानीच्या येळेला पेडायचं नाही, चल फाळ. असं म्हणताच मी म्हणालो, मालक हे बघा माझ्याकडे पैसे आहेत, फुकट नाही मागत. पैसे बघितल्यानंतर मला आत बोलवलं आणि बाळा काय दाखवायचं आहे तुला असं गोड बोलायला लागला. कसा आहे पैशाचा महिमा. पैशाच्या तालावर दुनिया नाचतीये हे बरोबर माझ्या लहान वयात लक्षात आलं. मालकानं चांगले वाईट शर्ट दाखवले. पैसे घेऊन त्यातला एक घेणार तोवर माझ्या डोळ्यासमोर श्यामीचा फ्रॉक दिसायला लागला. तो मळकट पांढऱ्या धाग्यानं ठिगळ जोडलेला. मी शर्ट हळूच खाली ठेवला आणि श्यामीसाठी चोळी आणि पोलका मागितला. पैसे देऊन श्यामीसाठी चोळका आणि पोलका घेऊन तडक घरी न जाता मी ते चिंगीच्यात ठेवलं. चिंगीला सगळं सांगितलं. अगं चिंगे, मी जर हे घरी नेलं ना तर श्यामी कवा जाऊन ते बदलन आणि मला शर्ट चड्डी आलं. त्यापेक्षा आहे ना उद्या ऐन वेळेला मी फाटका साजरा घातला तर काय बी करता येणार नाही तिला.
चिंगीला वाटलं, काय बहीण भावाचं प्रेम, आता आपणच महादासाठी काहीतरी करू. आजी तिला रोज साठवायला 2-4 आणे द्यायची. ती उतरंडीच्या गाडग्यात ते पैसे साठवायची. तिने उतरंडीच्या गाडग्यातली चिल्लर एका पिशवीत भरली आणि खोक्यावर गेली आणि माझ्या मापाचा शर्ट आणि चड्डी घेऊन घरी आली. दोन्ही बी कापडं लपवून ठेवली. तोवर चिंगीच्या आईला याचा तपास लागला. कोणाची कापडं आणली आहेत म्हणून चिंगीला बडवलं, पण चिंगीने तोंडातनं शब्द नाही काढला. सगळे झोपल्यावर चिंगीनं गुपचूप ती कापडं माझ्या आईच्या उश्याला ठेवून तिने आईला सांगितलं, सकाळपर्यंत दोघांना बी कळू देऊ नका. असं म्हटल्यावर आईने ते सगळं उश्याच्या गाठोड्यात बांधलं. सकाळ झाली. सूर्य मातीमध्ये केशर सडे शिंपत, मातीचा सुगंध उधळत, झिलमिल फुलांची रंगरंगोटी करत, पक्ष्यांचे सुरेल तराणे गात आला आणि माझ्या जीवनातली ती मोहक सकाळ आली. रोजच्यापेक्षा जरा लवकर उठलो होतो. जवळून वाहणाऱ्या वढ्यावर शामीनं मला नेलं. घरात ना साबण ना फिबन. शामीनं मला धुणं भांडी घासल्यागत पहिल्यांदा मातीनं चोळून धुतला. गुर्राला चोळावं तसं एक गुळगुळीत दगड घेऊन अंगाचं साल्टं निघेपर्यंत मला धुतला. आता फक्त मला दगडावर बडवून वाळत घालायचं राहिलं होतं. मी आहे म्हणून ओरडत होतो, पण माझा भाऊ चांगला दिसावा, आज त्याची मिरवणूक आहे म्हणून पोळ्याचा बैल धोत्यात तसं शामीचं चाललं होतं. तिला सांगणार कोण का माझा रंग कोळशावानी, किती उगाळला तरी काळा. पण प्रेमापुढे काही चालत नाही. आता साधारण चड्डी घालायचं म्हटल्यावर आईनं उश्याच्या बोचक्यातनं कापडे काढून दिले. शामीच्या आणि माझ्या हातात नवीन कपडे आईनं ठेवले. आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण मला आणलेल्या कापडाच्या मागं चिंगीचा हात असणार हे मी ओळखलं. मी नवे कपडे घातले, आईच्या पाया पडलो. आईनं देवाच्या आणि बाच्या पाया पडायला सांगितलं. बापाचा काय ठाव ठिकाणा नव्हता. आज सारा गाव माझ्यासाठी आनंदात होता आणि ह्यो बाप गटाराच्या कडेला पडला होता. आता घरातल्या देवाचं डोळं माझ्यासाठी कधीच उघडलं नव्हतं का देवाची छबी म्हणजे माझ्या मास्तरीनबाई नंदाबाईच्या पाया पडायला रान तुडवत धापा टाकत मी गेलो. बाईंच्या पाया पडलो. त्यांनी हातावर शुभ असतं म्हणून दही साखर दिली. कधी बाप जन्मी असलं काय माहीतच नव्हतं ना. बाईंनी पाठीवर शाबासकीची थाप टाकली, डोक्यावरनं हात फिरवला. माझ्या देवाचा आशीर्वाद मला मिळाला होता. जाता जाता चिंगीचे आभार मानावेत म्हणून वाटवाकडी केली. चिंगीला बाहेर बोलवून घेतलं. तिचा हात हातात घेऊन तिला जवळच्या आंब्याखाली घेऊन गेलो. पळत पळत जाऊन धाप लागल्यामुळे आंब्याला पाठ टेकून दोघं बी उभारलो. चिंगीने अशी काय नजर टाकली का जीवच घायाळ झाला. माझ्या मनात चिंगीबद्दल कधीच वाईट भावना आली नाही, पण तिच्या नजरेनं आज प्रेमाची ठिणगी पेटली होती. मी तिला म्हटलं, चिंगे, का माझ्यासाठी हे सगळं करतेस? मी तुझ्या नात्यातला ना ग्वात्यातला नगा असा जीव लाव. असं म्हटल्यावर चिंगी लाजली आणि पळत सुटली. चिंगे चिंगे करत मी तिचा पाठलाग करत होतो. पळता पळता मला ठेच लागली आणि मी भानावर आलो. मी एक मेंढपाळ धनगराचं पोर. चिंगी कुठं आणि आपण कुठं? चिंगीच्या नाकाची सुद्धा बरोबरी मी करू शकत नाही आणि त्या क्षणी माझी लायकी मला उमगली. थोडा वेळ एका दगडावर बसलो. पायाला ठेच लागलेली, रक्तबांबाळ झालेलं. तिथलीच माती घेऊन त्याच्यावर लेप लावावा तशी लावली. जेवढ्या जोमानं आणि आनंदानं चिंगीकडे गेलो होतो तेवढाच हताश होऊन जड पावलानं मी घरी परत आलो. आजपासून चिंगीपासून 4 पावलं दूर राहायचं ठरवून टाकलं. मिरवणूक शाळेपासून गावाच्या वेशीपर्यंत म्हणजे माझ्या घरापर्यंत होती. ठरलेल्या वेळेत घुंगुरमाळा घातलेल्या बैलाच्या गाडीत लेझिम ढोल सनईच्या सुरात मिरवणूक निघाली. गावातल्या 4 चांगल्या आया बाया मला ओवाळायला आल्या, पण ज्यांना आमची गरिबी बोचत होती ते बघून नाक डोळे मोडत होते. आमच्या नंदाबाईंनी स्वतःकडून 21 रुपयाचं बक्षीस मला देऊ केलं. त्यांना झालेला आनंद ओसंडून वाहत होता.
वर्गातल्या पोरांनी मला उचलून जल्लोष केला. श्यामी, चिंगी याचा आनंद दिसून येत होता. मिरवणुकीचा आवाज जवळजवळ येईल तसं आईला जणू हर्षवायू झाला होता. तिला उठता येत नव्हतं, तरी बी धडपडून फरफटत ती दारात येऊन बसली. माझा महादेव, माझा महादेव म्हणून आनंदानं ती माझ्याकडे एकटक बघत होती. मी कसलाही विचार न करता गाडीतनं उडी मारली आणि तडक आईला जाऊन बिलगलो. आईचा जीव आभाळा एवढा झाला होता. तिने मला पोटाशी धरलं तसा माझा आनंद द्विगुणित झाला. सारं जग एकीकडे आणि आईचा हात एकीकडे. आई म्हणजे माझा मान, सन्मान, शक्ती, स्फूर्ती, आदर्श सगळं काही होतं. तो सन्मानाचा हार मी काढला आणि आईला घातला. सगळे लोक आम्हा मायलेकराचं प्रेम बघत होते. न सांगता साऱ्यांचा ऊर भरून येऊन आपोआप डोळ्यातनं धारा व्हायला लागल्या. नंदाबाईंनी मला समजावून सांगितलं, परत गाडीत चढवलं. धामधूम करत आमची मिरवणूक परत शाळेकडे वळाली. आईने उभ्या आयुष्यात कधी असा आनंदाचा क्षण बघितलेला नव्हता. तिला आनंद इतका अनावर झाला की तिला जोराचा ठसका लागला. तसा जीव हाय का नाही अशी अवस्था झाली तिची. श्यामी घराकडं आली. बघती तर काय, दारातच तोंड वाकडं करून आई मेलेली होती. श्यामी रडून रडून हैराण. चिंगी पळत पळत मला बोलवायला आली. अजून सगळेजण मला शुभेच्छा देत होते. तोवर चिंगीनं हाताला धरून ओढला आणि म्हणली, अरे मादा, तुझी आई कशी तरी करती, तू चल पहिलं घराकडं. असं म्हणताच मी सगळे हार काढून फेकले आणि वाऱ्याच्या गतीनं धावत सुटलो. नक्की माझ्या आईला काय झालं असेल हा विचार करत मी हैराण झालो. देवाला हा माझ्या आयुष्यातला एक आनंदसुद्धा बघवला नाही का? जाऊन बघतो तर श्यामी आईच्या अंगावर पडून रडत होती. माझी आई मला सोडूनच गेली म्हणून. आई, तू पण आम्हाला वैतागून कायमची गेली का ग? लांबूनच ओरडलो मी. देवानं नातं तोडलं म्हणून आई तू सुद्धा आम्हाला सोडून कायमची गेलीस का, असं म्हणत मी रडायला लागलो. मिरवणूक अर्ध्यावरच सोडून आल्यामुळे सारा गाव माझ्या मागे काय झालं म्हणून आला. बघतात तर काय, मी आई गेल्यानं धाय मोकलून रडत होतो. सगळ्या माणसांची गर्दी बाजूला लोटत त्यातून रस्ता काढत नंदाबाई माझ्याकडे आल्या, मला सावरायला लागल्या. पण आज माझा आत्माच निघून गेल्यामुळं मी भानावर यायला तयार नव्हतो. सगळा गाव समजवत होता. श्यामी मला पोटाशी धरून डोळं गाळत होती. तोडकं मोडकं छप्पर बी आज माझ्या डोईवरचं उडून गेलेलं होतं. पंखाविना पक्षी, चांदण्याविना आभाळ, पानाविना वृक्ष अशी गत झाली होती. माझी माय म्हणजे माझ्यासाठी माझं सर्वस्व. मनात आलं एक वेळ बाप गेला असतं तर चाललं असतं, पण माझं दैवत माझ्याजवळ हवं होतं. त्या बापाला तर माहीत पण नव्हतं का जी बायको त्याच्या संसाराचा गाडा एकटी हाकत होती ती आज या जगातून गेली आहे. कुठं पडला होता कोणास ठाऊक, पण लोकांनी त्याला शोधून आणला. मिरवणुकीला आलेला माणसाचा जमाव सगळा माझ्या झोपड्याकडं आला होता. 4 घरच्या 4 लोकांची बडबड सुरू झाली होती. कोणी म्हणायचं बिचारी चांगली होती, लेकरांसाठी मरायची. तर कोणी म्हणायचं दळभद्री नशिबाची होती, आली तशी गेली पोरांना वनवास करून. माझ्या आईबद्दल अभद्र ऐकलं की अंतरंगातला लाव्हारच उफाळून यायचा. पण मी रागानं उठलो की श्यामी चिमटा काढून मला खाली बसवायची. बाप नाटकीपणा दाखवत होता. रकमी मला कशी काय सोडून गेली म्हणून लोकांचं सांत्वन मिळवत होता. आलेल्या लोकांच्या 4 चपला खाण्यापेक्षा 4 थेंब डोळ्यातनं गाळत होता. लय प्रेम उतू आल्यागत कधी नाही ते मला आणि श्यामीला जवळ घेऊन गोंजारत होता. आयुष्यात कधी एक प्रेमाची नजर ज्यानं टाकलं नाही त्या माणसाची आम्ही अपेक्षाच सोडली होती. बापाच्या हाताला झटका देऊन शेजारच्या बायजा काकूजवळ जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडत बसलो. त्या बापाचा स्पर्शसुद्धा मला बोचत होता. आता अंत्यविधीचा खर्च कोणी करायचा म्हणून एक एक मंडळी ऊस फुस करून सहानुभूतीची 4 टिपकं गाळून
पळ काढायला लागले. बघता बघता त्या मढ्याजवळ श्यामी, मी, बाप आणि चिंगीच राहिलो. बापानं पण पैसे घेऊन येतो म्हणून जी कल्टी मारली, बेपत्ताच झाला गडी. श्रोते हो, हा होता सौ स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा दुसरा भाग. भाग कसा वाटला हे कमेंट करून कळवा. हा भाग आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो आहे त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या तिसऱ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.